नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। नीट यूजी 2026 ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून एक 47 ते 48 दिवस बाकी आहेत। बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये एक प्लॅन असतो की आपण एम्स सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यावं। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अशा म्हणजेच एम्स हे राष्ट्रीय किंबहुना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉलेजेस असतात। कदाचित एम्स बद्दल जर आपण चर्चा करायला गेलं तर एक गव्हर्नमेंट कॉलेज साठी बजेट असतं ते 200 कोटीच असतं आणि तेच जर बजेट आपण एम्स साठी बजेट बघितलं तर जवळपास 2000 कोटी एवढं बजेट असतं। म्हणजे एकंदरीत 10 पटीनं जास्त आणि हे सेंट्रल काउन्सिलिंग मधून होत असतं आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असतं। आपल्याला एम्स मध्ये ऍडमिशन घेणं हा प्रकारचा नीट मध्ये किंबहुना ज्यांना मेडिकल सायन्सेस मध्ये करिअर करायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी एक सर्वात महत्त्वाची पर्वणी असते। आज आपण जो विषय घेणार आहे तो इथून पुढे सर्व एम्स कॉलेजचा कट ऑफ कॅटेगरी वाईज किती राहणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। एकतर पहिली गोष्ट, सेंट्रल काउन्सिलिंग एमसीसीच्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मधून ऑल इंडिया कोट्यामधूनच आपल्याला हे सीट्स भरले जात असतात। संपूर्ण भारत देशात एकूण 22 एम्स कॉलेजेस आहेत। त्यामधील आजचं जे कॉलेज आहे त्याला आपण एम्स नागपूर असं म्हणूया आणि हे कॉलेजची स्थापना 2020 साली झालेली आहे। 2020 पासून ऍडमिशन झाले, जवळपास 5 वर्ष झालं या कॉलेजमध्ये, 5 ते 6 वर्ष झालं। आता 2025 चा जो कट ऑफ आहे तो मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय। एकतर सेंट्रल प्रक्रियेमध्ये अनरिझर्व्ड किंवा ओपन कॅटेगरी, ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि एससी एसटी अशा कॅटेगरी असतात। राऊंड 1 आणि 2 आणि 3 आणि त्यानंतर स्टे वेकेन्सी राऊंड अशा 4 राऊंड मध्ये कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा किती राहिला आहे ते आपण पाहूया। एक तर पहिली गोष्ट, ओपन कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंड मध्ये ऑल इंडिया रँक 862 आणि 609 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना, सेकंड राऊंड मध्ये 891 आणि 608 मार्क आणि थर्ड राऊंड मध्ये 1030 एवढा ऑल इंडिया रँक आणि 604 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एम्स नागपूर हे कॉलेज मिळालेलं आहे। दुसरी जी कॅटेगरी आहे, स्टे वेकेन्सी राऊंड मध्ये या ठिकाणी एकही सीट शिल्लक नव्हतं। ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 1885 एवढा ऑल इंडिया रँक आणि 593 मार्क्स। सेकंड राऊंड मध्ये मात्र जर आपण पाहायला गेलं तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला सेकंड राऊंड मध्ये या ठिकाणी नॉट अप्लिकेबल होतं, या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सीट उपलब्ध नव्हतं। त्यानंतर थर्ड राऊंड मध्ये मात्र 2023 ऑल इंडिया रँक आणि 592 मार्क्स असणारा एम्स नागपूर मिळालेला आहे। ओबीसी कॅटेगरीसाठी 1520 ऑल इंडिया रँक, पहिल्या राऊंड मध्ये 598 मार्क्स होते आणि सेकंड राऊंड मध्ये 1377 एवढा ऑल इंडिया रँक आणि जो काही कट ऑफ आहे त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर हा सेकंड राऊंड मध्ये 600 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी कॅटेगरीमध्ये मिळालेला आहे। थर्ड राऊंड मध्ये मात्र या ठिकाणी कसल्याही पण सीट अवेलेबल नव्हतं। त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी जर आपण पाहायला गेलं तर 8326 एवढा पहिल्या राऊंडला रँक असणारा विद्यार्थी ऑल इंडिया रँक असला पाहिजे आणि 560 एवढे मार्क्स, त्यानंतर 559 मार्क्स सेकंड राऊंडला आणि 8697 थर्ड राऊंड आणि स्टे वेकेन्सी राऊंड मध्ये एकही सीट उपलब्ध नव्हतं। एससी कॅटेगरीसाठी किंवा एसटी या शेड्यूल ट्राइब्स या कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 16192, त्याचे स्कोर जो आहे तो 542 आहे सेकंड राऊंड मध्ये, थर्ड राऊंड मध्ये आणि स्टे वेकेन्सी राऊंड मध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सीट उपलब्ध नव्हतं। म्हणजे एम्स मध्ये जर आपल्याला टार्गेट करायचं असेल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1000 पेक्षा कमी रँक असला पाहिजे। ईडब्ल्यूएस साठी 1900 ते 1800 ते 1900च्या खाली रँक असला पाहिजे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा आपल्याला जर बघायला गेलं तर 1600च्या आसपास रँक असेल तर एम्स नागपूर आपल्याला मिळू शकणार आहे। 9000 किंवा 8000 एवढा रँक एससी कॅटेगरीसाठी आणि 15-16 हजाराच्या आसपास एसटी कॅटेगरीसाठी जर असेल तर आपल्याला एम्स नागपूरमध्ये ऍडमिशन मिळू शकतं। एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना आणखी 45 ते 48 दिवसामध्ये आपल्याला ऑल इंडिया देशातल्या पहिल्या 1000 विद्यार्थ्यांमध्ये नंबर आणायचा असेल तर त्यासाठी अभ्यासाचं शेड्यूल तसं ठेवा
की जेणेकरून आपल्याला एम्स नागपूरमध्ये ऍडमिशन घेता येऊ शकणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.